नमस्कार। मत्स्य अवतार, कूर्म अवतार, नरसिंह अवतार, सीता नवमी, नारद जयंती, शंकराचार्य आणि बुद्ध जयंती सगळे आता एक 10 दिवसात येऊन गेले, होऊन गेले. चांगला प्रसंग सुरू आहे. वातावरण घरातलं, बाहेरच्या, मनातलं, हृदयातलं. आता जो तुकाराम महाराजांचा अभंग ऐकला, कबीराचा दोहा ऐकला, कृष्णच सर्वस्व. शेवटी शेवटी सगळ्या संतांचं म्हणणं पडलं. शंकराचार्यांनी अद्वैत वेदांत प्रतिष्ठापित करून पुन्हा म्हटलं, भज गोविंदम. तुकाराम महाराज आत्ताच ऐकलं, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझे तन, कृष्ण माझे धन, कृष्णाची गुरु, कृष्ण बंधू चुलता सोयरा. त्यात मन रमावं. येन केन शुकमुनींनी शेवटी उपदेश दिला. शेवटच्या उपदेशात परीक्षित राजाला गौरांग महाप्रभूंनी सांगितलं, शेवटच्या 2 वर्षात कीर्तनेय धारी सदा. शेवटच्या त्यांच्या अष्टकम मध्ये मीराबाईंनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, सगुण निर्गुण एक गोविंदुर. त्याचं नाव घेतो, त्याचं चिंतन. म्हणून जी प्रार्थना ध्यानाच्या वेळेस केली आपण, क्रिएट इन मी अ क्लीन हार्ट, डिअर गॉड, डिअर लॉर्ड. स्वच्छ हृदय कर देवा, that only thinks of you, constantly thinks of you, remembers you. गारठी फिरतो, पाण्यातून चिखल खाली बसून स्वच्छ पाणी वर तरंगतं, तसं मनातला अंतःकरणातला गाळ निघून जाईल. स्वच्छ झरझर कृष्णरूपी जल. 18व्या अध्यायात मोक्ष संन्यास योगात आहोत. मागच्या वेळेस ध्येयात 17व्या अध्यायाचं थोडस सुरुवातीला मी मागे समजून सांगितलं होतं की 18व्या अध्यायात पहिला अर्धा भाग आहे, जो 17व्या अध्यायात विषय सुरू होता, श्रद्धा त्रय विभाग योग, सात्विक राजसिक तामसिक. तो विषय संपवला आहे पहिल्या अर्ध्या भागात 18व्या अध्यायाच्या. आणि मग उरलेल्या हा सगळ्यात मोठा अध्याय आहे शेवटचा. उरलेल्या अर्ध्या भागात 18व्या अध्यायाच्या अजून आपल्याला वेळ लागेल तिथे जायचं, एकदम पूर्ण गीता संपवली आहे, सारांश सरळ. तर 17व्या अध्यायात श्रद्धा त्रय विभाग योग सुरू होता. यो यत श्रद्धा स एव सा. 17व्या अध्यायाचा 3रा श्लोक. म्हणतो की अरे एकदम सोपा आहे. नंतर मग आता काही 2000 वर्षापूर्वी किती बुद्धांनी म्हटलं, इतर ठिकाणी आलं, मी अनेक पुष्कळ आधी 5,500 वर्षापूर्वी एक चतुर्थांश श्लोकात कृष्णांनी म्हटलं होतं, यो यत श्रद्धा स एव सा. I am how I think. I become what I believe in. ज्यावर विश्वास ठेवला, जी मनात श्रद्धा बाळगली, तसंच मन होतं शेवटी. And that means I have the control. सद असद विवेक विचार बुद्धीनी मी मन वळवू शकते माझा. जसा विचार तसा आचार, तशीच वाणी होणार, तर मी मनात विचार करून माझं नीडल मूव्ह करू शकते इकडून नाही. जसं हातात स्टिअरिंग व्हील. जसं मी ध्यानाच्या वेळेस सांगितलं, अर्जुन विषाद का बरं झाला? मनात विषाद, एन्झायटी, ग्लानी, नेगेटिव्हिटी, राग, क्रोध, भीती. एवढी भीती, अर्जुनाला भीती, हे विलक्षण चमत्कार झाला. पहिला, द वन अँड ओनली टाइम इन लाईफ टाइम, एकदाच त्याला भीती वाटली आयुष्यात, आणि पहिल्यांदाही. उपहृत स्वभाव 2ऱ्या अध्यायात म्हणतो, मग घाबरून गेलो आहे.
I'm scared, I'm afraid. कन्फ्यूज झाला, संमोहिता. त्याच श्लोकात येतं. कार्पण्य दोष म्हणजे घाबरून गेला. काय अर्थ? उपरत स्वभाव. समूढ चेता, कन्फ्यूज झालो. का? कारण जे बाहेर समोर दिसत आहे, दूर दिसत आहेत, तिथे लक्ष आहे, त्याच्यात विचार आहे. आणि त्याच्या ऑपोजिट मागे जे दिसतात आहेत, तिथे लक्ष आणि त्यांचा विचार आहे. समोर काय दिसत आहे? कोण दिसत आहे? शत्रू दिसतात आहे, पण शत्रूमध्ये आपले दिसतात आहे. कन्फ्युजिंग आहे. भीष्म, द्रोण, कृपा, चुलतेच आहे, मामा आहे, तर समोर मामा आहे माझ्या. कर्ण, कर्ण तिथे दिसला तरी मनात विचार आहे की तोही त्या बाजूने आहे. हे तर चुलत भाऊच आहे. वाईट जरी असले तरी रक्त तर एक आहे कुरुकुळातले. ते एक 70-80 100 फुटावरच्या समोर लक्ष आहे. एक 20-30 फूट मागे माझा भाऊ आहे. जिंकावं लागेल, हरायला राजा बनवायचा. हा भीम आहे, नकुल, सहदेव, हे मित्र माझे सगळे. समोर आणि मागे लक्ष आहे, पण आत लक्ष नाही आहे. कशाच्या? रथाच्या. आणि विचार करण्यासारखं एवढंही कळलं तरी आजचा गीतायोग पक्का झाला. आपल्या समोर बाहेर काय तिथे खूप याचा त्याचा विचार पण माझ्या बहिणीला असं वाटेल, माझा भाव चलतो. ह्याची तुकाराम महाराजांचा आत्ताचा दोहा अभंग वाचला. कृष्ण माझी बहीण, कृष्ण माझा चलता. बस त्याला काय वाटेल पहिले विचार केला तर सिस्टम इंटॅग्रिटीसाठी. ते अर्जुनला कावर कन्फ्युजन भीती वाटते की हे बाहेरचे आहे. रथाच्या बाहेर जे आहे, समोर जे आहे तिथे बघून विचार करून. रथाच्या मागे जे आहे तेही बाहेर आहे, त्यांचा विचार करून. कृष्ण म्हणतो, अरे तुझ्या रथाच्या आत कोण आहे बाबा? सगळ्यात जवळ कोण आहे तुझ्या? ते तर 70-80 फूट दूर आहे, 20-40, 20-30 फूट मागे आहे. तुझ्या चिपकून कोण उभा आहे? उपनिषदांमध्ये मी सांगितलं, उपनिषदांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. एकदम अनेकदा येतो निरनिराळ्या उपनिषदांमध्ये. हे शरीर रथ आहे, आत्मा सारथी आहे. याचं नाव कृष्णाचं पार्थ सारथी आहे. अर्जुनाचा अर्जुन रथी आहे, आणि हा त्याच्या म्हणजे सोबत असलेला रथी, सतत सोबत असलेला रथी, पार्थ सारथी. तर माझे बाहेर, माझ्या दूर, माझ्या नात्यात असलेल्यांचा विचार, माझे मुलं जरी असले तरी पण माझ्या बाहेर आहे, पण माझ्या आत जो आहे, सगळ्यात जवळ जो आहे चिपकलेला, 10व्या अध्यायातला श्लोक सांगितला, हम आत्मा. मा म्हणजे मी, संस्कृतमध्ये आत म्हणजे इनसाइड, गुडाकेश सर्वभूताशय, भूतानामस्मी चेतना. अजून पुन्हा म्हटलं पुढे, तुझ्यातली चेतना जी आहे ग, ज्याच्यामुळे तुला कळते हा माझा चुलत भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, ती चेतनाच मी आहे. अजून याच्यापेक्षा जवळ किती होऊ शकेल तुझ्या? तुझी समज जी आहे, युअर कॉग्निशन, युअर कॉग्निटिव्ह एबिलिटी, your reasoning, rational power to understand is me, am I. And so you and I are inseparable. शक्य नाही आहे. वेणी घातली ते वेणी वेगळी केल्या जाऊ शकते, केस वेगळे आहे, पण तू आणि मी शक्य नाही आहे वेगळे करणं. पाणी आणि लाट शक्य नहीं है करना कि पानी को हटा दो, हमको लहरें देखना है। वो मॉरिशस जाते हैं, वो बीच पे है, बहुत अच्छा बीच है। क्यों? उधर लहरों में पानी में कहीं नहीं होता, पानी अलग कर देते हैं, खाली लहरें दिखती है। असं कुठला आयलंड नहीं है, वेकेशन नहीं है, पानी नहीं तो लहर भी नहीं यार। लहर देखनी तो पानी देखना पड़ेगा। तसा इसमें सोना सोना निकाल दो, खाली गहना दे दो, बहुत महंगा है। सोना ले लो, तुम रखो सोना, मेरे को खाली गहना दे दो। तो सोनं काढलं तर दागिना कसा मग त्यातून? हम्म. तर तसं इनसेपरेबल कडे लक्ष नाही, आणि जे कंबायनेबल शक्य नाही आहे, सतत सेपरेट आहे, सतत वियोग आहे ज्यांच्या सोबत, तिथे मन, आणि जिथे सतत संयोग आहे तिथे मन नाही. हे 6व्या अध्यायात द मोस्ट पॉवरफुल चॅप्टर आर्ग्युएबली, एक सुंदर श्लोक येतो जो पुढे बुद्धांनी उचलला.
तम विद्या दुःख संयोग वियोग योग सन्नितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. ते निर्विण्ण शब्दापासून पुढे निर्वाण पद आलं, जे मग बुद्धांचं शेवटची समाधीची स्थिती झाली, निर्वाण पद. त्यात संकेत केला की ज्याच्यासोबत संयोग आहे त्याच्यासोबत वियोग, आणि ज्याच्यासोबत वियोग आहे त्याच्यासोबत संयोग. तर तो सारांश होता आजच्या सुरुवातीच्या ध्यानाचा. तर आपण मागच्या वेळेस 21, 22, 20, 21, 22 श्लोक केले होते. थोडक्यात आठवण करून द्यायची झाली तर, स्मिता दीदी मराठी में चलेगा या आप कहना चैट करके अथवा अनम्यूट करके, या हिंदी में? ये मराठी ठीक हो रहा है या हिंदी में करें? हाँ ठीक है भाई साहब, अच्छा मराठी में चलेगा। अच्छा, किसी भी समय कह देना अगर हिंदी प्रेफर हो तो, उसमें हाँ कोई दिक्कत कुछ नहीं है। हाँ हाँ हाँ, ठीक है सर। वो बटन थैंक चेंज करनी पड़ती है खाली। यू। ओके ओके, तो ठीक है। संकोच मत करना, डोंट हेजिटेट। हाँ हाँ ओके. हाँ हाँ, ठीक है ठीक। तर मागच्या वेळेस म्हटलं होतं की ज्ञान ज्ञान सात्विक, राजसिक, तामसिक प्रकारचं असतं, 3 प्रकारचं. त्यात कसं सांगितलं की सात्विक ज्ञान ते ज्याच्या लक्षात येते की अरे सगळ्यांमध्ये जो ईश्वर आहे तो एक आहे. आत्मा जो आहे, ज्याला आत्मा म्हणतो, तो एक आत्मा आहे, तुकडे तुकडे नाही टाकले. तुझ्यात एक तुकडा आहे आत्म्याचा, माझ्यात एक तुकडा आहे, या सगळ्यामध्ये तुकडे असं नाही आहे. एकच आत्मा आहे जे सगळ्यांमध्ये आहे. जसा एकाच स्काय, आकाश मध्ये निरनिराळे ढग दिसतात आहे, and the different clouds are in the same sky. असं नाही आहे की या ढगात हे आकाश आहे, या ढगात हे आकाश आहे. एक सलग संपूर्ण आकाश आहे, आणि त्या आकाशातच निरनिराळे ढग आहेत. असं हे सात्विक ज्ञान, ही समज जी आहे सात्विक आहे. की जरी नाकातलं वेगळं, कानातलं वेगळं, गळ्यातलं वेगळं, निरनिराळ्या जरी दिसत असल्या, तरी पण मी जे सोनं आणून दिलं होतं सोनाराला, सोन्याचं बिस्किट, त्यातलंच त्यांनी बनवलं, सोनं एकच आहे. हे सात्विक ज्ञान. आकाश एकच आहे, ढग वेगळे वेगळे जरी असले तरी हे सात्विक ज्ञान. राजसिक ज्ञानामध्ये ते की अरे या ढगामध्ये हे आकाश आहे, या ढगात ते आकाश आहे, त्या ढगात ते आकाश आहे, तुझ्यात तुझी आत्मा, माझ्यात माझी आत्मा, त्यांची आत्मा त्यांची आत्मा. विश्वास तर आहे, राजसिकही चांगला आहे की हो आत्मा असतं आपल्या, आपल्या व्यतिरिक्त अजून सगळ्यांमध्ये आत्मा आहे, एवढा विश्वास आहे, चांगला आहे. सात्विक उत्कृष्ट आहे, म्हणजे उत्तम आहे की सगळ्यांमध्ये आत्मा आहे, पण सगळ्यांमध्ये एकच आत्मा आहे. हे सात्विक. राजसिकही चांगलं आहे, पण ते थोडंसं कमी दर्जाचं आहे, कारण हो सगळ्यांमध्ये आत्मा आहे, पण सगळ्यांमध्ये वेगळा वेगळा आत्मा आहे, असं तुकडा तुकडा. या समुद्राच्या लहरीला आपलं पाणी मिळालं, हिला आपलं पाणी मिळालं, हे पाणी वेगळं, हे पाणी वेगळे, पाणी वेगळे. पाणी एक सलग आहे, ते बदलत जातं, लहरचं नुसतं आकार बदलतो. कोणतीच लहर सेम नसते. ऍक्च्युली फिजिक्सच्या दृष्टीने विचार केला तर लहर, ते पाणी नाही ढकललं जात इतकं जास्ती, एनर्जी ट्रान्समिट होते. एक गंमत करून पहा ना, पुन्हा कधी समुद्र किनारी गेलं तर नारळ, फूल, काही हलकं, काही काडी फेकायचे समुद्रात, लहरीवर एखाद्या पडते ती, तर आपल्याला वाटतं की लहर चालली गेली, लहर समोर गेली, तर लहरीसोबत नारळ पाणी ते झाला होता. ते तिथल्या तिथे राहते, साधारण तिथेच राहते, की 1 तासभर तिथेच राहते, कधी कधी ते वापस येते. इट्स द एनर्जी दॅट ट्रान्समिटेड, इट्स नॉट द सबस्टन्स. पाणी जनरली तिथल्या तिथे राहतं, कारण जसं जल सगळीकडे सेम आहे समुद्रात, तसंच राजसिक ज्ञान वाटते की अलग अलग आत्मा आहे सबके पास, असं नाही आहे, थोडंसं कमी. आणि तामसिक ज्ञान, मागच्या असे शेवटचा श्लोक झाला तर वाटते मी आहे, बस तेवढंच आहे, म्हणजे काय लक्षच नाही दुसऱ्यांकडे, इग्नरंट, ऍब्सोल्युटली ऑब्लिव्हियस ज्याला म्हणते, की लक्षही नाही अजिबातच. लथर्जी, न विचार, विचार आहे, न विचार करायचा आहे, न विचार करत.
कुठल्याच प्रकारे. खरे सगळ्यांना निदान राजसिक व्यक्तीला हे तर वाटतं की हो हो नाही, पण त्यांची जवळ आत्मा आहे. तामसी बस मी आणि माझा बस झालं, फक्त दुसरं काहीच. गाड डार्क इग्नरन्स, नो लाईट, नो थिंकिंग, एकदम स्लीपी कम्प्लिटली. तिथपर्यंत मागच्या वेळेस आलं होतं. यावेळेस 23व्या श्लोकापासून 23rd वर्स 18th चॅप्टर सुरू करू. नियतम संगरहितम अरागद्वेषतः कृतम अफल प्रेप्सुना कर्म यत् सात्विकमुच्यते। जो कर्म शास्त्र विधि से नियत किया हुआ और कर्तापन के अभिमान से रहित हो तथा फल को न चाहने वाले साधक द्वारा बिना राग द्वेष के किया गया हो, वह सात्विक कहा जाता है। हम्म? तो पुन्हा एकदा वास्तव हिंदी मध्ये, जो कर्म शास्त्र विधि से नियत किया हुआ, शास्त्र विधीला धरून स्क्रिप्चरमध्ये जसं सांगितलंय पंडितांनी, ब्राह्मणांनी, आई वडिलांनी जे लावून दिले नियम, काही विचार करून पोथीमध्ये लिहिलंय, त्याला धरून, धरून म्हणजे चिपकून नाही, हे लक्षात घ्यायला हवा. आई बाळ मुलाच्या आईचा हात धरून चालतं शाळेत जाताना, म्हणजे एकदम चिपकून नाही चालत, पण सोडूनही नाही चालत. त्यात कसा हे सूक्ष्म विचार आहे की ज्यांनी हात धरून चालल्या म्हणजे थोडं थोडं त्यांना ऑटॉनॉमी आहे, थोडी मुभा आहे, थोडं इकडे थोडं तिकडे, जे काय असं एखाद्याच चुकून हात सुटला तर पुन्हा धरला. हे चिपकून जर राहिले तर मग काही त्यांना काही चॉईसच नाही, एक जाईल तिथं दुसरा झाला, अगदी एकूण एक पाय तसा. पण हात सोडून जर चालले तर एक कुठे समोर चाललं जाईल, दुसरं मागे राहून जाईल, तसंही नाही आहे. धरून, है ना, विचारपूर्वक भाषा आहे ही. जनरली टुगेदर, सो इथे कणाला धरून, शास्त्र विधीला धरून, असं नाही की एक्झॅक्ट जसं म्हटलंय शास्त्रामध्ये विधीमध्ये तसंच त्याला चिपकूनच, कारण थोडंफार काळ, टाइम्स आर चेंजिंग, काळ बदलून राहिलाय, नोकरी करायला लागते, जावं लागते, कपडे घालायला लागतात, दिवस खाऊन घ्यावं लागतं पहिले. पण मात्र असंही करायला हवं, नाव घ्यायला हवं, फुलं व्हायला हवी, उदबत्ती लावायला हवी, दिवा लावायला हवं, प्रणाम नमस्कार करायला हवं. तर थोडंफार धरून चालणं. एकदमच चिपकून केलं तर कठीण होऊ शकतं, आणि एकदमच सोडून दिलं तर पथभ्रष्टही होऊ शकतो. तो जो कर्म शास्त्र विधि से नियत किया हुआ और कर्तापन के अभिमान से रहित हो, कर्तापन के अभिमान से रहित तथा फल न चाहने वाले साधकों द्वारा किया जाता है, राग द्वेष बिना किया जाता है, वह सात्विक कहा जाता है। नियतम कर्म संगरहितम, नियत कर्म, नियमाने केलेला, ज्या धर्मात आहे, जर आई आहे, स्त्री आहे, पत्नी आहे, मुलगी आहे, बहीण आहे, वहिनी आहे, जे काय धर्माला धरून तिचे साधारण एक्सपेक्टेशन्स आहेत, साधारण सिस्टम मध्ये काही लॉज आहेत, रूल्स आहे, अशा अशा अपेक्षा असतात. तर अगेन त्याला खूप चिपकून नाही की अरे आता आता मला पतिव्रता धर्म निभावतात, हे सगळं असं करावं लागेल, मी खाऊ नाही शकत, माझा नवरा घरी नाही आला तोपर्यंत, जोपर्यंत त्यांनी नाही खाल्लं तोपर्यंत मी नाही पिऊ शकत, तर मग उपाशी राहून चक्कर येऊन पडून जाईल, पण आपला धर्म नीट नाही निभावू शकणार. पण जे काय आस्था आहे पतीच्या प्रती किंवा वडिलांच्या प्रती, बहिणी भावाच्या प्रती, चिपकून नाही पण धरून. तसंच पुरुष धर्माचं समजा, मी वडील पिता आहे, वडील आहे, पिता आहे, पुत्र आहे, पती आहे, बंधू आहे, मित्र आहे, तर धरून जेवढं शक्य आहे, जेवढं योग्य आहे, यथा योग्य, आणि गीतेचा मार्ग सुंदर मार्ग, सुलभ मार्ग, सरळ मार्ग, सहज मार्ग, शक्य असलेला मार्ग का आहे? कारण यथाशक्तीवर भर आहे त्याचा. जेवढं संभव आहे, जेवढं शक्य आहे आपल्या प्रकृतीला धरून. मी मागच्या शनिवारी हिंदीच्या सेशनमध्ये सांगितलं होतं, सत्यनारायणाच्या पोथीमध्ये पंडितजी बसतात, पोथी वाचणं सुरू करतात, तेव्हा तिथे म्हणतात, यथाशक्ती, यथा दानेन, यथा मिलित द्रव्येन. मिलित म्हणजे जेवढी मिळकत आहे आपली, जेवढी कमाई आहे, जेवढं सॅलरी आहे, कॉम्पन्सेशन आहे, यथा, जेवढं, द्रव्येन म्हणजे सबस्टन्स, त्याच्याप्रमाणे मला जेवढं शक्य आहे, मला रेशमी नाही आणू शकलो मी, पण हे त्यातल्या त्यात स्वच्छ आहे, कोमळ आहे, खादीच आणलं देवा. ते जेव्हा लक्ष्मीचं व्रत करतात दर शुक्रवारी, त्या पोथीत लिहिलंय की असं असं करून मस्त गोड प्रसाद बनवा लक्ष्मीला, छान. ते जर शक्य नसेल तर गुळाचा खडा ठेवून द्या,
चांदीच्या वाटीत ठेवावं. ते जर नसेल तर तांब्यातही ठेवलं तरी चालेल. आणि देव, लक्ष्मी, हरी एकदम समजदार देव आहे. अटकलेले खटकलेले नाही, वैकुंठात राहणार आहे ते. वैकुंठ म्हणजे काय? जिथे जाऊन बुद्धी कुंठित नाही होत, अटकत नाही, रुसून नाही बसत, फुगून नाही बसत, राग आपल्या मनाचं काहीतरी मांड करून की असं नाही, असं का बरं म्हटलं, यांनी असं झालं असेल त्यांनी, तसं नाही. झर 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 सुंदर झरा, निर्मळ झरा वाहत जातो ते वैकुंठ. ते वैकुंठ पती आहे. त्यांच्या मनात कशी खटक राहशील, असं नाही केलं, तसं नाही केलं, याच रंगाचं वालन या दिवशी हे नाही केलं. सहज सल्ला दिलाय की बाबा तुला चांगलं वाटेल एकादशीचा उपवास करून बघितला तर, विचार असेल, इच्छा असेल तर. मागच्या रविवारी सांगितलं एकादशीचं एक वेगळ्या प्रकारचं महत्व. पहिले पाच, दुसरे पाच, तिसरे पाच, 3 टप्पे जीवनाचे. 15 दिवसांचं जे लुनर सायकल आहे, प्रथमा ते पंचमी, षष्ठी ते दशमी आणि एकादशी ते पौर्णिमा किंवा अमावस्या, डिपेंडिंग ऑन वेनिंग और वॅक्सिंग कुठली सायकल. एकादशी म्हणजे 11वा दिवस, म्हणजे तिसऱ्या टप्प्याची सुरुवात, द बिगिनिंग ऑफ द एंड. संपण्याला सुरुवात झाली. एकादशी म्हणजे हे आठवण करून देणारी. म्हणून थोडस सात्विक होऊन, थोडं लक्ष देऊन, विचार करून तो संकेत देणारी ना. सो थोडक्यात म्हणजे सहज संभव जे आहे, शक्य जे आहे, मधला मार्ग जो आहे, मॉडरेट आहे, रेग्युलेटेड आहे. पण महत्वाचं आहे की मनात गाठ नको बांधायला, रुसवा नको, फुगवा नको, तर मग सहज पटपट पटपट पट समोर निघून जातो आपण. गाठ बांधणं, रागा, फुगवा, रुसवा म्हणजे कसं की थांबत थांबत जाणं. त्याच समृद्धी मार्गावरून 6 तासात नाशिकहून इथे पोहोचतो. मग थांबत 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 गेलं तर 6 तासाचे 12ही तास लागू शकतात, 18ही तास लागू शकतात. पोहोचतील की नाही गॅरंटी नाही. इट डिपेंड्स किती वेळा थांबतो, किती वेळ थांबतो, है ना. सो जिथे पोहोचायचं तिथपर्यंत जर चालू ठेवलं, यथाशक्ती, छोटी गाडी असेल, मोठी गाडी असेल, खूप फास्ट चालणारी असेल, स्लो चालणारी असेल, पण सुरू जर ठेवली तर ते नियतम संगरहितम. संघ शब्द वन ऑफ द मोस्ट आफ्टन, सगळ्यात जास्त, सगळ्यात जास्त तर माहीत नाही, पण येणारा हा शब्द आहे, अनेकदा येणारा संघ. आणि तो क्लिअरली दोन रेफरन्स कम्प्लिटली डिफरंट, दोन प्रकारे वापरला गेला आहे कृष्णाने गीतेमध्ये. एक तर कर्म, पुढे तर त्याच श्लोकात कुठेतरी कर्म शब्द येतो किंवा कर्म शब्द येत नाही, असे दोन प्रकारच्या याच्यामध्ये संघ येतो. तर जिथे जिथे कर्म शब्द आला आहे त्याच श्लोकामध्ये, इन द सेम वर्स, इफ देर इज संघ समवेअर अँड इट्स कर्म समवेअर, मग त्या संघाचा अर्थ कर्म फळासोबत संघ, असोसिएशन विथ द फ्रूट, विथ द रिझल्ट, आउटकम ओरिएंटेशन. आणि कर्म शब्द कुठेच नाही, नुसतं संघ जर दिसत असेल त्या श्लोकामध्ये, इन दॅट वर्स, बट कर्म इज नॉट अपिअरिंग, then it means गुणांसोबतचा संघ, सात्विक, राजसिक, तामसिक गुणांसोबतचा संघ. आता या श्लोकात बघू काय लिहिलं आहे. नियतम संगरहितम अरागद्वेषतः कृतम अफल प्रेप्सुना कर्म, आला शब्द, यत्तत् सात्विकम उच्यते. या श्लोकात संघही आला आणि कर्मही आला शब्द. म्हणजे याच्यातलं संघ म्हणजे असोसिएशन, सोबत, आणि संघ संघ चालू, संगतीला या, संगत, साध संगत, सत संग, है ना. संघ जो बुद्धाचा होता, संघम शरणम गच्छामी म्हटलं की संघात गेलं, शाखेत गेलं, म्हणजे शाखेत जायचं तर राष्ट्रसेवा समाज, RSSचा संघ, हे सगळे गॅदरिंग टुगेदर, गॅदरिंग, कॉन्ग्रिगेशन टुगेदर, असोसिएशन. So association with either karma शब्दाला असेल तर the result, the outcome of karma, or association with the gunas, सात्विक, राजसिक, तामसिक मनाने. ते याच्यात संघही आलाय आणि कर्मही आलाय, which means he is suggesting association with the gunas. संघ रहित, रहित म्हणजे विदाउट, सहित म्हणजे विथ, विथ अँड विदाउट, सहित, रहित.
र संस्कृतमध्ये कापणारा आहे, आरा, कटिंग, सेपरेटिंग. शत्रूला शत्रु, अरी, अरिसुदन कृष्णाचं नाव आहे. सो अरी म्हणजे शत्रू. त्यात आरा म्हणतात, मराठी शब्द आहे जो सा असते त्याला आरा म्हणतो. हं? तर रडणं, रुदन हे सगळं त्याचं सेटिंग नेगेटिव्हिटी. सहित, सोबतीला, हे अनेक शब्द आहेत ते जोडणार आहे. आणि शब्दांकडे लक्ष दिलं तर हित, काय तोडून राहिलाय, हे माझं काय कापून राहिलाय तुकडे कोणाला, माझ्या हिताचं जे रहित आहे ते. सहित जे माझ्या हिताला जोडून राहिलाय अजून. ते इथे काय म्हटलंय की संगरहितम, सेपरेट, अवे फ्रॉम. इथे जो अरागद्वेषतः कृतम, तर कशा याच्यासाठी, याचा हाऊ डू आय, माझं जे नुकसान होणार आहे, हाऊ डू आय अवॉइड इट, अरागद्वेष कृतम, जे काही कर्म करतोय ते त्यात राग नको. मराठीतला संस्कृतमधला राग आणि मराठीतला राग थोडा वेगळा आहे. मराठीतला राग म्हणजे मग गुस्सा आहे, क्रोध किंवा तसं नाही. संस्कृतमध्ये म्हणतं हो, पण त्याचं कारण काय, ते राग आहे. कारण की मला खूप आवडत होतं, मला पाहिजे होतं, नाही मिळालं. मला असं वाटतं असं नको म्हणाला, पण असं म्हटलं म्हणून मला राग आला. असं नको करायला, असं द्यायला म्हणून राग आला. तर ते जी चिपकणं आहे काहीतरी, ओरिजिनल सोर्स जर रागाचा आहे, लाइकिंग, ऑब्सेशन, इन्क्लिनेशन, इच्छा, चाह, ते राग आहे सगळे. अराग म्हणजे राग नाही, द्वेष. अराग, अद्वेष. 12व्या अध्यायातला भक्तियुगातला 12वा श्लोक. त्याच्यात श्रीकृष्ण भक्ताच्या अत्यंत प्रिय लक्षणात तो सांगतो की मला कोणती प्रिय आहे, ती माझी साधिका, ती माझी योगिनी, ती माझी भक्त मला खूप प्रिय आहे. म्हणजे अतिप्रिय. अद्वेष्ट सर्वभूतानां, तिच्या मनात द्वेष नाही आहे, है ना. तसे इथे म्हणतात अराग द्वेष कृतम, द्वेषपूर्वक नाही. म्हणजे कसं की आपण हट्टाने कडून, रागाने, समजा कधी कधी कसं करतो, कुठलं कार्य कसं करतो हे समजून घ्यायला हवं, कारण सूक्ष्म आहे. अर्धे कामं जे करतो, जर आपण बघितलंय, जितके जितके कमी होतील तितकं चांगलं आहे. अर्धे कार्य करतो ते करणं आवश्यक आहे, करायचं आहे म्हणून. अर्धे कार्य जे करतो ते एक तर रागामुळे करतो किंवा द्वेषामुळे करतो, की हे मी यांच्यासाठी बनवतो, हे मी इथे जातो यांना नेतो, अरे आपल्या घरी आले यांना DC दाखवायला नेऊ, मग दिवसभर 12 तास फिरवत बसलो, मग यांना हेही दाखव, त्यांना तेही दाखव, असं करू. कशामुळे, राग, की चांगले लोक आहे, कामाचे लोक आहे, यांनी आपल्याला असं दिलं होतं, त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं होतं, असं म्हटलं होतं, असं करत करत रागामध्ये लिप्त होऊन. काही नेसेसरी नाही की धर्म धर्म म्हणून समोर आले अतिथी, त्यांना आनंद देणं त्यांच्या रूपाने कृष्ण आहे, आणि त्यांनी म्हटलं आहे राहतात आहे, तर त्यांना आनंद देण्यासाठी नेसेसरी नसलं, रागाने किंवा द्वेषाने होऊ शकतात. की ठीक आहे, जा, तुला असं पाहिजे ना, मला बिलकुल नको होतं, मी असंच करते, ये अजून करते. नाही नाही, ठीक आहे, बस बस तसंच करू, नाही मला नको आहे. काय, वास्तविक मनात तसं नाही करायचं आहे. सत्य काय आहे तसं नाही करायचं आहे. पण हे द्वेषपूर्वक, द्वेष दाखवण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी, की नाही नाही, मुद्दामून हट्ट करून अजून घे, अजून घे, करून 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 खूप पूर्ण वेळ. तर याच्या उलट अराग द्वेष कृतम, हे कृष्णाचं 23व्या श्लोकामध्ये संगरहितम. कारण अदरवाईज काय झालं की मी द्वेषासोबत चिपकून गेली आणि तिकडेच तिकडे घसायला जाणार, की मी या रागासोबत चिपकलो आणि तिकडे तिकडे ढकलत जाणार, स्वतःचं अस्तित्व विसरलं. जे निर्लेप आहे, है ना, अलिप्त आहे. पद्मपत्र मी वाम बसा, याच गीतेत जे सांगितलंय, कमळाच्या, मी चिखलाला चिपकून गेली, मग माझं सौंदर्य हटून गेलं कमळासारखा सुंदर. कमला नाही राहिली मी, लक्ष्मीचं जी आहे, महादेवी माधव प्रियाम कमला जिचं नाव आहे. अम, तर अम, जितेंद्रिय नाही राहिलं मग ना, जर आपल्या इंद्रियांवर नियंत्रण नसताना संगर जर झालं तर. अफल प्रेप्सुना कर्म,
फळाच्या कर्माच्या फळाची अफल प्रेप्सुना इच्छा नसणं याच्यासाठी मी करतो आहे. यत्तत् सात्विकम् उच्यते. असं केलेलं कार्य सात्विक असतात है ना. तर खूप कठीण नाही. मी जरा जास्ती वेळ घेतला म्हणून कदाचित वाटत असेल की अरे बापरे, पण आपल्या तुम्ही जर आपल्या मनात विचार केला तर हे शक्य आहे. नियतम कर्म, जे समप्रिस्क्राईब ड्युटीज जे आहे, जे धर्माला धरून आहे, नॉर्मल इन अदर वर्ड नॉर्मल जगणं, संगरहितम, शक्यतो प्रयत्न करून की नाही मला कर्माच्या फळांसोबत नाही यास आणि हे राग द्वेष अराग द्वेष कृतम, शक्यतो थोडं थोडं चिपिंग हवंय मनातून, नाही रागपूर्वक नाही, द्वेषपूर्वक नाही, दरवेळेला थोडं थोडं कमी करत. आणि फळाचं हो झालं तर ठीक आहे, नाही झालं तर ठीक आहे. एवढं जर केलं, हे तीन तीन चारच तर गोष्टी सांगितल्या, म्हणजे हे सात्विक कार्य झालं, मग सात्विक कर्म झालं. राजसिक काय 24वा श्लोक. यद तु कामेप्सुना कर्म स अहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासम तद राजसमुदायतम. जो कर्म बहुत परिश्रम से युक्त होता है तथा भोगों को चाहने वाले पुरुष, या ते पुरुष शब्दाला पुरुष कृष्णाने नाही म्हटलाय, हे भाषांतरकारांनी जिथे तिथे हे कदाचित मेल डॉमिनेटिंग कल्चर मधले असलेले सगळीकडे पुरुष पुरुष ॲज इफ दिस वॉज ओनली, ऑल्दो अर्जुन वॉज अ पुरुष, पण वर्षभर त्यांनी स्त्रीचंही स्वरूप घेतलं होतं. कदाचित हे संकेत करायला दाखवायला की सगळ्यांमध्येच फेमिनिटी आहे, मॅस्क्युलिनिटी. आय डोंट लाईक दिस की सगळीकडे पुरुष पुरुष केला, बिकॉज दॅट्स नॉट ट्रू. कृष्णाने नाही म्हटलं, आणि त्यांनी जिथे पुरुष म्हणणं आवश्यक आहे तिथे सरळ स्पष्ट पुरुष शब्द संस्कृतमध्ये केलेला आहे. अगदी बिनधास्तपणे पुरुष शब्द वापरला जिथे आवश्यक आहे तिथे. स्वतःकडे बाय द वे इंटरेस्टिंगली स्वतःसाठी ज्या त्यांनी उल्लेख केला त्यांनी पुरुष शब्द म्हटला आहे. जे पर्सनलिस्ट असतात की असं नाही तसं असं आहे ब्रह्मा आहे, पण फॉर द बिलिव्हर्स लाईक मी ज्यांचा विश्वास आहे त्यांनी म्हटलं आहे पुरुष म्हणून. आणि भागवतात राधेसाठी स्त्री, भागवतात तर राधेबद्दल फक्त एकदाच उल्लेख आहे. श्रीमद भागवतात ते इनडायरेक्ट उल्लेख आहे. आराधित शब्द गोपिकांमध्ये. शुकमुनींनी राधेचं नाव नाही घेतलं आहे दोन कारणांसाठी असं सांगतात. थोडंसं डायग्रेशन होते पण इट्स इम्पॉर्टंट अँड इट्स गुड. चिंतकांनी म्हटलंय, मी प्रश्न विचारला की राधेच एवढं म्हणतात, राधे 18,000 श्लोकांमध्ये एकदाही काहीच कुठल्याच गोपिकांबद्दल जनरल सांगितलं आहे, पण राधा म्हणून कुठेच नाही उल्लेख केला त्याची प्रेयसी, त्याची महत्वाची. हा उल्लेख आहे की एक त्यातली विशेष गोपिका होती, ती त्याला विशेष जी प्रिय होती, जिला त्यांनी उचलून धरलं, खांद्यावर बसवलं, झाडावर बसवलं, तिला घेऊन गेलं, बाकी सगळ्यांसोबत पासून अदृश्य झाला, म्हणजे फक्त तिच्यासोबत राहिला, बाकी सगळे कोणाला नाही दिसला, इथपर्यंत उल्लेख आहे. आणि त्याच प्रसंगामध्ये आराधितो शब्द आला. आराधना तर जनरल शब्द आहे, आराधना केली, पण असं का नाही डायरेक्टली पॉइंट केला की ती राधा होती म्हणून. तर मीमांसकांनी त्याचं उत्तर दिलं, दोन कारण आहेत. की एक तर राधा शब्द घेतला असता त्यांनी, राधेचा जर उल्लेख करायला लागला असता तर तिचं महत्व इतकं जास्त आहे कृष्णापेक्षा. आय बिलीव्ह इट. राधेचं महत्व इतकं जास्ती आहे कृष्णापेक्षा की हे तर भागवत राहून गेलं असतं मग. की एक तर शुक मुनी कन्वर्टेड होते, पहिले संपूर्ण कोरडे ज्ञानी होते, एकदम सर्वोच्च ज्ञानी, आणि एकदम ओले चेंब प्रेमी झाले. एकदम कोरड्यातला कोरडा समजा दगड आणला आणि तो काहीतरी चमत्काराने स्पंज सारखा ओला झाला, पाण्याने लथपथ झालेला. अरे या दगडाचा स्पंज कसा झाला, ओला कसा झाला, कोरडा असलेला. तसं शुकमुनी कन्वर्टेड होते, आणि ते प्रेमामुळे, कृष्ण प्रेमामुळे. आणि कृष्ण प्रेमाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे श्रीराधा होता. तर ते तिचं नाव घेतलं आणि ते गुरु रूपाने त्यांच्या मनात होती राधा. जसं उद्धवाची कथा आहे ते सिमिलर आहे. उद्धव तर तिचं जर नाव घेतलं असतं तर ते पुढे भलतंच डायग्रेशन झालं असतं. तसं कधी कधी मी स्पेशली हिंदी जेव्हा गीता कसं ते आम्ही म्हणतो खूप कथा, अब कथा कहे की गीता योग काय, तर गीते गोष्ट सुरू झाली तर गोष्ट राहून जाईल, कारण की रोमांचकर आहे, जास्ती गोड आहे, जास्ती सुंदर आहे.
ते लीला कथा त्याच्या ज्ञानापेक्षा अजून त्यात वैभव आहे, माधुर्य आहे, त्याची रस आहे. जसं नारायणापेक्षा कृष्ण रूपाला विशेष म्हटलंय. नारायण 60 कला, 60 डायमेन्शन्सचा विष्णू, कृष्णाचं 64 डायमेन्शन्स आहे म्हटलंय. हेही सांगून झालंय, पण पुन्हा पुन्हा सांगतो मी, कारण मलाच खूप आनंद येतो की त्याची रूप माधुरी, लीला माधुरी, रस माधुरी, वेणू माधुरी. कृष्णासारखा सुंदर नाही आहे विष्णू. 4 हात घेऊन तर भीती वाटू शकते, वेगळं वाटतंय. कृष्ण रूप माधुरी, लीला माधुरी. तो वैकुंठात बसून झोपून नागावर लक्ष्मी पाय दाबते, छान आहे. पण अशी एक से एक धुरंधर लीला नाही आहे त्याच्या. जरी तो तोच असला तरी या रूपात किती सुंदर सुंदर गोड गोड कथा आहेत कृष्णाच्या, मधुर आहेत. माधुरी, लीला माधुरी, रस माधुरी. रसाळ आहे. त्याचं नाव घेऊन बघा, त्याचा विचार करून बघा, त्याचं ध्यान ध्यान करून बघा, त्याचं रूप आठवून बघा. रस विभोर होऊन. वेणुमाधुरी. 4 हात आहे तर 2 बासऱ्या वाजवू शकला असा विष्णू, पण हा तर अशी बासरी वाजवते की आत्मा जागृत करणारी, झिंजोड देऊन. ते याला 4 अजून पलीकडे त्याचा म्हटलंय. जसं तसं राधेचं याच्याही पलीकडे अजून. तर ते आता जसं मी हे सुरू केली थोडक्यात, म्हणजे ही गोष्ट, ते कोणती गीता आणि कोणता अध्याय आणि कोणता श्लोक माझं लक्षातच नाही, रेफरन्स काय आहे ते पाहावं लागेल, वाचावं लागेल, कहा ते किधर ते, हा अच्छा याचे कुठून सुरुवात केली मी, संबंध काय, सगळं सुटलं. तसं शुकमुनींचा परीक्षित राजाला लिमिटेड टाइम आहे, 7 दिवस मध्ये होणार होतं, म्हणून एक सतत प्रयत्नपूर्वक त्यांनी म्हटलं. जसं तो आराधित श्लोक आला तिथून एकदम कल्टी घेतली, ना ना ना, आय डोंट वांट टू गो देअर. ते राहून जाईल. यांनी म्हटलंय की 7 दिवसात मृत्यू येणार आहे, कसं व. आणि मी याला पहिल्याच प्रश्नाच्या पहिल्याच उत्तरात सांगितलंय की कृष्ण कथा, हे कृष्ण कथा करता करता राधा येईल तर मग ते एक कारण सांगितलं आहे. आणि दुसरं की त्यांचं स्वतःच ध्यान लागून जायचं. राधेचा विचार आला, राधेची लीला आठवली, तर ते ध्यान मग्न होऊन एक शब्दही नाही बोलायचे मग पुढे शुकमुनी. तर मी याला प्रश्नाचं उत्तर आणि यांचा उद्धार कसं होईल म्हणजे आपलं ध्यानातच. स्वामी विवेकानंद सांगतात, इथे पहिल्यांदा आले आणि ध्यान शिकव म्हणून गोळा केला होता, त्यांच्याच चरित्र लिहिलेमध्ये आहे. आले लोक, अमेरिकन लोक सगळे बसले, कसं ध्यान करायचं सांगितलं. बसा, हात ठेवा ठोंगळ्यावर, 2 प्रकारचे प्राणायाम सांगतो मी. 4 गिनती तर घ्या, मग 2 धरा, असं सुरू करा. डोळे बंद ठेवून शांत मन करून, आणि जसा श्वास येणं जाणं होईल त्या मनात गंभीरता करून विचार, आणि एकदम त्यांचं ध्यान लागलं. 20 मिनिटं झाले, 40 मिनिटं झाले, 1 तास होऊन गेला, काहीच नाही पुढे. हे लोक पहिल्यांदा शिकायला आले की मेडिटेशन म्हणजे काय, कसं करायचं. शेवटी सगळे उठून चालले गेले, एक एक करून भरलेला हा. हे स्वामीजी तरी बसलेले ध्यानामध्ये. काहीच नो लेसन, नो टीचिंग, ज्याच्यासाठी आले होते ते. मग एक अमेरिकन स्त्री होती, सात्विक, ती थांबून राहिली बिचारी, कारण बाकीच्यांनी तर आपलं आपलं उचलून नेला. यांच्या स्वामीजींनी खाली जे आसन ठेवलं आहे, त्यांच्यासाठी जो पाण्याचा गडवा ठेवला आहे, ते उचलायला म्हणून, सात्विक स्वभावाची. मग अरे यस सो सॉरी. मग नंतर आल्यानंतर असं कसं झालं, खूप असंच होतं म्हणे माझा. कन्याकुमारीचे विवेकानंद रावचे तिथे बसले होते, त्यांच्यासोबतचे ब्रह्मानंद त्यांचे गुरु भाऊ म्हणे, तो कसा माणूस आहे. हे ध्यानाला बसलं तर मातीच्या थव्याने, हे लिहिलेलं मी स्वतः वाचलेलं आहे. मातीने माश्यांचे थवे, काळा दिसून आला गोरापान विवेकानंद. माश्या बसल्या एवढं याच्या अंगावर सगळीकडे माश्या, नाही याला जाग कशी नाही येत? असं कसं ध्यान लागतं याचं इतकं. तर म्हणून मग तिने त्या अमेरिकन स्त्रीने पुन्हा बोलवलं, आठवड्याने दिवसांना. त्यांच्या लक्षात आलं आता नाही होणार तसं, म्हणून ते नीट शिकवतील. तर पुन्हा बिचारे आले. पुन्हा सांगायला लागले, हात ठेवा, डोळे बंद करा. तर पुन्हा तेच झालं. 20 मिनिटं, खरोखर लिहिलेलं गमत नाही. विवेकानंदच्या तर 40 मिनिटं, तास भरून गेला. पुन्हा पुन्हा उठून गेले सगळे. अरे हे शिकवत काहीच नाही, सांगून काहीच नाही राहिले, नुसते बसतात डोळे बंद करून. आणि तुम्ही ही सेज नथिंग, ही डझंट इवन मूव, ही डझंट टॉक, ही डझंट लुक, ही डझंट डू एनिथिंग.
त्यांचं स्वतःच ध्यान लागून जातं, ध्यानाचा विचार काढला जातो. तर पुन्हा बिचारी थांबली, पुन्हा तसं केलं. मग त्यांना खूपच खजील वाटलं, खूपच खराब वाटलं. आणि बस वन लास्ट टाइम काहीतरी आयडिया झाली की बेल वाजवायची. थोड्या थोड्या वेळाने तिला सांगितलं की असं ध्यान लागण्यासाठी समथिंग लाईक दॅट, आय फॉरगेट दॅट पार्ट. मग थोडे अर्धे लोक आले, कारण अर्धे लोकांना वाटलं ना ते पुन्हा तेच टाइम वेस्ट होईल. आणि मग त्यांना शिकवलं त्यांनी ध्यान, आणि तिथून त्यांचा संघ सुरू झाला. रामकृष्ण संघ नाव ठेवलं त्यांनी ते. ती अमेरिकन मुलगी निवेदिता नाव ठेवलं तिचं त्यांनी, त्यांची शिष्या झाली सिस्टर निवेदिता. बहीण म्हणून स्वीकार केला. तिला खूप आकर्षण झालं त्यांच्या सौंदर्याकडे, त्यांच्या सात्विकतेकडे, चांगुलपणाकडे प्रेम झाला होता. आणि मनात पहिलेच तिला म्हटलं, मी तुझं नाव सिस्टर निवेदिता ठेवणार म्हणून. हा धगधगीत वैरागी. तर आता कसं बा, कुठल्या कुठे चालले गेले हे, गीता गीता योग आहे. तसं शुक मुनींचं उदाहरणासाठी सांगितलं होणार होतं, म्हणून त्यांनी ते कोणी मारून कथ्य म्हणून तिकडे गेलंच नाही राधा शब्दाकडे. खरं सांगू तर मला ऑनेस्टली मला हे करणं, हेही गोष्ट कुठून आला आता. कारण त्या राधाचा, त्या मातेचा प्रभावच तसा आहे. बघा तुमच्यासमोर सिद्ध आहे. मी पण राधा नाव घेतला तर कृष्ण राहिला बाजूला, कोणी कोणी कुठले कुठले आले आणि राधेच्या अवतीभोवती सुरू आहे सगळं. कारण ती त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्याच्यावर चढ आहे, कारण ती त्याचं प्रेम आहे. डोक्यावर बसवून, म्हणून त्यांनी तिला अक्षरशः खांद्यावर बसवून नेलं होतं असं वर्णन आहे भागवतात. कारण तिचं मान, तिची मान, तिचं डोकं राधेचं त्याच्यावर आहे, जसं मुकुट असल्यासारखं है ना. I have no idea where this all came from, but let's get back. 24व्या श्लोकाला, यत् कामपे कामेप्सुना कर्म साहंख्य कारेण वा पुन्हा. पण गोड होते की नाही सौंदर्य, तिचं नाव आलं जिथे जिथे जास्ती सुंदर होतं की नाही, तुम्हीच सांगा. प्रेम जिथे येतं, राधा जिथे येते, तोच गीतायोग, तीच कोरडी गीता, तेच ज्ञान दगडासारखा गोड ओलप स्पंज सारखं सुंदर होतं की नाही, होतच ना. ते प्रेमाचा प्रभाव जात आहे, कोणी नाकारू शकतच नाही. त्यात जास्ती जे आकर्षण आहे, रोमांच आहे. रोमांच शब्द इंग्लिश बाय द वे रोमॅन्स शब्द स्पष्ट आपल्या रोमांच संस्कृत शब्दातून आलेला आहे. ऑलमोस्ट द सेम स्पेलिंग. रोम म्हणजे अंगावरची केस, अंग उभं राहते, थरारून जातो असं, थरारक त्याला म्हणतात ते. नवरसांपैकी जो एक रस आहे तो, है ना. की इतकं की माझं मन अजूनही तिथं नाही हटत आहे. ते एक सुरू केलं पण पुन्हा तिथे आहे. तर म्हणून ची महत्ता आहे. प्रेम जर करणं आला ईश्वरार्थ, बाकी कुठल्या साधनेची आवश्यकता नाही, काही अजून येणं करण्याची आवश्यकता नाही. ईश्वराच्या प्रेमात जर पडली तर. आणि हे स्त्री रूपात, स्त्री हृदयात, स्त्री शरीरात, स्त्री भावनेत सहज सुलभ असतात. म्हणून वास्तविक फेमिनिटी इज अपहेल्ड, इज ऍक्च्युअली अ सुपेरियर. ही चूक झाली, गलत झाली, हे कर्मठ गर्विष्ठ ब्राह्मणांनी स्वतःच जे महत्व करून ठेवलं, डॉमिनेटिंग, हे स्वतःच्या पायात कुऱ्हाड मारली पुरुषांनी. स्वतःच्या फेमिनिटीला बाजूला ठेवून, स्त्रियांना बाजूला करून. हे कृष्णाने सिद्ध केलं. भागवतात कथा आहे ते ब्राह्मण स्त्रियांच्या, ते गणानां त्वां गणमिंद्राय मम स्वाहा करत राहिले. पण ईश्वराचं दर्शन त्या स्त्रियांना झालं, दर्शन झालं, स्पर्शन झालं. आई म्हणून चिपकून गेला तो ब्राह्मण स्त्रीला. जेवू घाल, मला भूक लागली म्हणून तिच्या हातचं तिने केलेलं खाऊ घातलं, खाऊ घाल म्हणून. इतका त्यांना मिळून गेला. हे तर बामन लोग इधर पूजा ही करे, धुआई चाट रहा है, और इनको तो कब का मिल गया भगवान. ठीक, कारण ममता आहे हृदयात, प्रेम आहे म्हणून. प्रणाम माते तुम्हाला तिघीं नाही. धन्यवाद, माझ्या डोक्यात थोडी अक्कल दिली याच्यासाठी. कारण राधा स्वरूप आहे तुम्ही, तुमच्यात राधेचा अंश आहे, सर्वोच्च आहे. पुन्हा प्रयत्न कर, पुन्हा इथे येण्याचा. जो कर्म बहुत परिश्रम, अच्छा म्हणजे संस्कृत, यत् कामे सुना, कामना, मनात काहीतरी इच्छा आहे म्हणून जर कर्म केलं. ठीक आहे, हे कामाचे लोक आहे,
यांना दाखव, तर पुढे आपल्याला लायसन्स मिळण्यासाठी यांना कनेक्शनच्या थ्रू होईल, यांची अवगत करू, ही जर कामना असेल माझ्या मनात, ह्याच्यामुळे मी खूप जर काबाड कष्ट करतोय, थोडं इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय, अजून थोडं दाखवतोय, अजून तो ठोकताय, तिथून सात्विकता निघून गेली, सत्व नाही राहिला, राजसिकता आली. राजसिकता म्हणजे काय? ग्रोथ, मोर अँड डिफरंट, है ना. सात्विकता म्हणजे काय? की जे आहे जेवढा आहे जसं आहे त्यातून मॅक्सिमाइज करून काम चालवून नेणं, शांत. कारण मुख्य उद्देश वस्तूचा बाहेरचा नाही आहे, मुख्य उद्देश आतला आहे. राजसिकताचं काय आहे? की मोर हवा आणि डिफरंट हवा. तर मला अजून पुढे कामात येईल, मला अजून काहीतरी वेगळं काम पडेल यांच्याशी, म्हणून मी जर यांच्यात इन्व्हेस्ट करतो आहे, तर ही कामना आहे मनामध्ये माझ्या, म्हणून ते राजसिकता आली. यत्तु कामेप्सुना कर्म स अहंकारेण वा पुनः. किंवा आणि देखो हमारे इंडिया की कैपिटल न्यू दिल्ली है, उधर ऐसा नहीं होगा. ये देखो डीसी, त्याच उदाहरणाला धरून मी याच्यासाठी देत आहे की सतत सुरू राहतं आमच्याकडे, दर 8-10 दिवसांनी कोणीतरी येते डीसी दाखवणं, आणि की डीसी में ऐसा आहे, अमेरिकेत असं असते, हे बा आमची कार काही नाही, याच्यात नुसतं हे टाकून दिलं किंवा बोललो तर ती चालवते स्वतःला, काहीच नाही करावं लागत, हे असं असतं आणि ते तसं असतं, हे दाखवण्याचे आमच्या नेबरहूडमध्ये असं आहे तसं आहे. हे अहंकाराने जर ची प्रवृत्ती असली, एक तर कामना असली की हे असं होईल, कामाचे लोक आहे, किंवा अहंकार जर असला, तर ते ते मग फर्स्ट क्लास नाही झाला. आणि मी जर म्हणतो, समजा पब्लिकली, प्रायव्हेटली, मनात, गीतायोगमध्ये, की whatever I will do first class, not second class and never third class. ते तोंडाने तर म्हणून दिला, पण आचरणात तर सेकंड क्लास झाला आहे. फर्स्ट क्लास म्हणजे सात्विक, सेकंड क्लास म्हणजे राजसिक, थर्ड क्लास म्हणजे तामसिक. हार्टलेस, वेस्टफुल, अनकेअरिंग, अबॅन्डन, दुर्लक्ष, कसंही तडतड करत, गाढवासारखं, गधे जैसा उलटा सब, एकदम हट गलिच्छ, जे मनात विचार शब्दच तो येतो की का थर्ड क्लास काम केलं, थर्ड क्लास सोय केली, थर्ड क्लास माणूस आहे आपण. जेव्हा असं जे म्हणतो, मनात जेव्हा विचारत हा शब्द जेव्हा येतो थर्ड क्लास, कशाबद्दल? व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल, एक्सपिरियन्स बद्दल, कोणाच्या वागण्या बोलण्याबद्दल, भाषेबद्दल थर्ड क्लास बोलतात. ते समजावं की दॅट इज इन द तामसिक कॅटेगरी. आणि जेव्हा असं नाही वाटत थर्ड क्लास आहे, पण असंही नाही वाटत की ओ इतका आल्हाद वाटलं, इतकं चांगलं, खूपच चांगले लोक आहे, खरंच किती विचार, केवढी सेवा भाव आहे त्यांच्यामध्ये, किती साधेपणा आहे, किती निरपेक्ष आहे, असंही नाही वाटलं. पण अजिबात थर्ड क्लासही नाही वाटला. मात्र वाटलं की केवढी सोय केली, खूप मान सन्मान दिला, खूप गौरव दिला, बापरे केवढं त्यांचं वैभव आहे, किती चांगलं आहे. हे राजसिक कॅटेगरीमध्ये आलं, कारण त्याच्यामध्ये थोडी शोबाजी आली, त्यात अहंकार आला, हे त्याचे शब्द सगळे आहे. त्यात कुठेतरी दिसून येते कामना आहे यांच्या मनात काहीतरी. सगळ्यांना सगळं समजते, माझा एक सिद्धांत आहे स्वतःसाठी, आणि मी माझ्या मुलांनाही सांगतो की सबको सब समजता है. नहीं, एक राजेश खन्ना का मस्त गाना तो, ये जो पब्लिक है ये सब जानती है, अजी अंदर क्या है बाहर क्या है ये सब पहचानती है, ये पब्लिक है सब जानती है ना. माझ्या मुलाला, कान्हाला, मी नेहमी सांगतोय की कान्हा, द ॲव्हरेज इंटेलिजन्स ऑफ द युनिवर्स अराउंड यू इज अ बिट हायर देन यू. डोंट ट्राई टू फूल इट. किसी को उल्लू बनाने का प्रयास मत करना, वो सब समझ जाएगा की काय मनात काय कोणाच्या, है ना. पण थोडा वेळ जे आपण प्रयत्न करतो तरी पण ते राजसिकतेमध्ये येतात. तर इथे हे राजसिकतेचं वर्णन आहे की आयदर कामना, इथे काय 3 गुण सांगितले आहेत. जसं सात्विक कार्यामध्ये 3 काय सांगितलं, तर कर्म फल संगरहितम, कर्म फळाच्या अपेक्षेने नाही करत आहे, आणि अराग द्वेष, रागाने नाही करत आहे आणि द्वेषाने नाही करत आहे, आणि काहीतरी पाहिजे म्हणून नाही करत आहे, तर ते सात्विक झालं. राजसिकतेचे 3 काय सांगितले? कामना जर असेल, किंवा अहंकाराने जर असेल, किंवा क्रियते बहुल आयासम, खूप कष्ट करून, खूप परफेक्शनिस्ट इज अ राजसिक, की अगदी तासन तास ते एक्झॅक्ट
परफेक्ट, की असं नाही तर असं नाही ते असं की तसं की तसं, किंवा खूप घोर परिश्रम करून एवढं मार्जिनल काहीतरी थोडंफार अजून त्यांना बरं वाटेल, पण त्यासाठी खूप जर करत बसलो मी, की खूप महिनाभर आधीपासून तयारी केली, खूप तिकीट काढून ठेवले, आणि तेवढा वेळ पुरणार नाहीये त्यांना तितकं सगळं पाहायला. पण जस्ट इन केस म्हणून हेही काढलं, इथेही काढलं, हेही पासा करता असंही केलं, तसंही केलं. हे 7 गोष्टी दाखवायच्या आहेत, त्यातल्या 3 साठीच वेळ राहणार आहे, पण त्यांना चॉईस राहील म्हणून हे टू मच अवडंबर जर असेल. हेही म्युझियम आणि तेही म्युझियम आणि ते केव्स दाखवायचे, तिकीट काढून ठेवले सगळं ऍडव्हान्स मध्ये, असं तसं तसं. ते बहुल आहे असं, म्हणजे खूपच असे त्यात वेळ इन्व्हेस्टमेंट काम, लाईक मेकिंग इट ऑल अबाउट इट. अति, ते राजसिक हे 3 गोष्टी आहे: कामना, अहंकार आणि अति. जर झालं तर राजसिक झालं. याचे 3 सांगितले, सात्विकचे 3 सांगितले. आणि अं, तामसिकचा आता 25वा श्लोक: अनुबंधम क्षयम हिंसाम अनवेक्ष्य च पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत् तामसमुच्यते. तर असं कार्य जो कर्म परिणाम, हानि, हिंसा, सामर्थ्य को न विचार कर केवल अज्ञान से आरंभ किया जाता है, वह तामस कहा जाता है. अज्ञानाने, जसं मी म्हणतो, थॉटलेस, माइंडलेस, idiotic, crazy, stupid, wasteful, मूर्खपणा करून, अविचारी, अविवेकी, हे जे सगळे प्रकार जे असतात ते तामसिक याच्यामध्ये. म्हणजे दुसऱ्या कोणाला पाहणाऱ्यांना वाटलं की का पागल नाही, असं असं कोणी वागते, असं असं बोलते का कोणी कोणाशी, असं कसं केलं, हे जे काय असं दिसून पडते ते तामसिक कार्य मध्ये पडलं जातं. अं, अनुबंधम क्षयम हिंसाम अनवेक्ष्य च पौरुषम. वीक्षणा म्हणजे विदाउट ऑब्झर्विंग, विदाउट रिअलायझिंग, विदाउट थिंकिंग. व्हॉट वर यू थिंकिंग, आपण ते क्या सोचलं तुम्ही? असा कसा विचार केला? हे जेव्हा असे ज्या कॅटेगरीत येतात ते तामसिक आहे. अन्वेक्षण म्हणजे सर्वे करणं, संस्कृत शब्द आहे, सुंदर शब्द आहे, रेअर आहे, ज्युअल आहे, मराठीत येतं तेच. ते हिंदीत अपभ्रंश म्हणून अनुवेषण म्हणतो, पण ते ऍक्च्युली अन्वेक्षण आहे. क्ष डोळ्यात, अक्ष म्हणजे डोळे, आणि अनु म्हणजे ॲज इफ. आणि राधा, अनुराधा, राधे सारखी म्हणजे ती अनुराधा, ॲज इफ शी इज राधा, की राग अनुराग, असं जिथे अनु शब्द येतो. तो सुंदर शब्द आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी युजफुल ॲडजेक्टिव्ह इन संस्कृत. तर म्हणजे क्ष म्हणजे डोळ्यांनी बघणं, एक अगदी जाऊन डोळ्यांनी डायरेक्ट नाही, पण ॲज सर्वे करतो. म्हणजे काय, साधारण बघतो, हेलिकॉप्टर मधून पाहिला किंवा फोटो किंवा विचार केला. अन्वेषण, अन्वेक्षण, सर्वेइंग, ॲज इफ आय सॉ इट, असं. पण इथे इथे काय म्हटलं त्याच्यानं, तसं नसणं, विदाउट थिंकिंग, कशाचे काही याच्यात हिंसा, कमी होणं, क्षय म्हणजे लॉस, दुसऱ्याचं कोणाचं नुकसान होईल एवढं जास्त पाणी सुरू ठेवणं. माय फेवरेट एक्झाम्पल, तामसिकतेचं स्पॉट करायचं झालं तर भारतात घरोघरी बघायला मिळतं. प्रॅक्टिकली इन एव्हरी हाऊस होल्ड यू गेट टू सी तामसिकता धमाधम. पाणी किती वापरायचं त्याच्याकडे लक्षात नाही, किंवा एस्पेशली मादीला माहिती आहे, इंडियन गेस्ट जे आमच्याकडे येतात, अरे नाही नाही मी विसरून देते, नाही नाही आम्ही विसरून देते, इथे खूप कामं करावं लागतं, नाही प्रभू प्लीज, नाही नाही मी विसरतो, मग पूर्ण नळ सुरू करतात, आणि एवढूसा कप विसरायला धड धड पाणी. हा नाही आम्ही तिकडे गेलो होतो ना, तर असं नाही, त्यांना सांगितलं. हो का? अरे नाही नाही अगं ते, आणि हे एवढा मोठा नळ सुरू आहे, त्याच्यातला 1,000वा हिस्सा किंवा एक 10,000वा हिस्सा सफिशियंट आहे 3 कप धुवायला, आणि हे 1 कपच धुणं सुरू आहे अजून एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये. हे तामसिक वृत्ती, की लक्षही नाही आणि विचारही नाही. आणि याच्यात जो शब्द आला क्षय, संस्कृत हा 5,250 वर्षापूर्वी, कमी होणं, वेस्ट जे आहे ते, या अमेरिकेत ऍक्च्युली यू राईट. ऑफिसमध्ये अमेरिकन लोक इतकं वॉटर कन्झर्वेशनचं बोलणारे गोरे अमेरिकन लोक, माय गॉड आय हॅव सीन, एवढं पाणी वाया घालवतात इथे सुद्धा. तर कदाचित यू राईट मादी, थँक्स फॉर पॉइंटिंग इट आउट, कदाचित इथे त्याच्या दसपट होत असेल
म्हणजे या लोकांकडून. म्हणजे थॉटलेसली वेस्टफुल, अविचारी आणि वाया घालणारे. या आय एग्री. सो ते एक उदाहरण आहे. पण आता अन्न खाताना, आता मी कालच आमच्याकडे लोक आले ते विचारच नाही किती घ्यायचं किती खायचं, जी बिंदा धडा धडाधड फेकून देतात. आपण बघतो लग्नात केवढ्याल्या पार्ट्यामध्ये केवढे स्टॉल लावतात, केवढं खातात. ही एक राजसिक तामसिक आहे. अरे गरज आहे का खरं इतके पदार्थ, इतकं जास्ती? मोर अँड डिफरंट हे राजसिक, आणि थॉटलेस आणि वेस्टफुल हे तामसिक. हे दोन्ही एका जागी मस्त बघायचं असेल तर लग्नाच्या पार्टीला जावं. हे ना. सो पौरुषम, आणि पौरुष म्हणजे काय? छाती ठोकून आम्ही असं केलं की नाही, अरे करते कुछ नाही होता सगळं. तर आपलं दाखव नको. मोहात आरभ्यते कर्म, मोहामुळे सुरू केलं नाही. पण आपले दोनच तर मुलं आहे, आपला जो एवढा आहे, काय करायचं आहे, सबको बुलाते हैं और बड़े आर्टिस्ट को बुलाते हैं, अजून मोठा पंडाल टाकू. अरे 20 नाही 40 प्रकारचे पदार्थ ठेवू. काही माझ्या ओळखीचे मित्र आहेत ज्यांनी दिल्लीहून 300 लोकांच्या हे नेली पार्टी नोकरांची, जे 500 लोकांच्या जेवणासाठी राजस्थानमध्ये. अजून एक आहे ज्यांनी 40 लोक पान बनवायला दिल्लीहून सिंगापूरला, कलकत्त्याहून सिंगापूरला नेले. हे माझे स्वतःचे परिचित मित्रांच्या गोष्टी आहेत, ज्यांनी सांगितलं. त्यांनी नाही केला, पण ते ज्याला गेले होते तिथे सांगितलं. 40 लोक कलकत्त्याहून पान बनवायला सिंगापूरला डेस्टिनेशन वेडिंग साठी नेलंय. ते कशा काय त्याच्या मागे कारण काय? अपनी एक ही बेटी है, उसके लिए अपने कितनी प्रेम व्यक्त करायचा आहे त्याच्यासाठी. ते मोह आहे. मोहात आरभ्यते, मोहामुळे सुरुवात केलेले हे नाटक कधी संपत नाही. यत्त तामसमुच्यते, तर हे तामसिक मध्ये पडतं. तर आपण यातही 3 गोष्टी सांगितल्या आहे ना. सो काय सांगितल्या 3 गोष्टी? की एक तर क्षयम, लॉस, जे वेस्टफुल जे असतात ते. दुसरं थॉटलेस, की यात हिंसा होते किती. ह्या एक मला माझ्या मुलीसाठी हे लग्न करण्यासाठी किती काय काय नुकसान पुढे होत असेल, कदाचित फायदाही होत असेल पण नुकसानही होत असेल, हे विचार नसणं. आणि तिसरं मोहाद्वारे. हे सुंदर आहे की सात्विकतेचे 3 लक्षण कार्याचे, राजसिकतेचे आणि तामसिकतेचे, या 3 सांगितलेले आहे. यात तामसम उच्चते म्हणजे म्हटल्या जातात, दे आर कॉल्ड तामसिक. आपण पुढच्या वेळेस 26व्या श्लोकापासून सुरुवात करू. वन ऑफ माय व्हेरी फेवरेट वर्सेस इन दिस चॅप्टर. खरंच मला आवडता हा श्लोक खूपच. बरेचदा मी मनातल्या मनात म्हणतो, तर तेवढा नुसता सांगून वाचून पुढच्या वेळेस सुरू करू. मुक्त संगो अनहम वादी, धृती उत्साह समन्वितः, सिद्ध असिद्ध्यो निर्विकारः, कर्ता सात्विक उच्यते. जो कर्ता संग रहित, अहंकार के वचन न बोलने वाले, धैर्य और उत्साह से युक्त तथा कार्य के सिद्ध होने और न होने में हर्ष शोक आदि विकारों से रहित है, वह सात्विक कहा जाता है. तर योगी जे असतात, भगवद्गीतेच्या प्रमाणे कृष्णाच्या उदाहरणात कृष्णाचं चरित्र जे आहे, ते ज्या प्रकारे जे कुठलं कार्य करतील, छोट्यातलं छोटं मोठ्यातलं मोठं, त्यामध्ये 2 प्रायमरी इन्ग्रेडियंट्स ऍब्सोल्युटली विजिबल आहेत. एक इक्वल इक्वल मेजरमध्ये आहे. एक तर धृती म्हणजे धैर्य, म्हणजे द टेनॅसिटी टू फिनिश व्हॉट आय स्टार्ट. जे सुरू केलं आहे ते संपवण्याचे करेज, टेनॅसिटी, ग्रेट, टिकून राहणं, तेवढी क्षमता, हे एक भाग धैर्य. आणि दुसरं तितक्याच प्रमाणात उत्साह, ज्याला एन्थुसियाझम म्हणतात. पद म्हणजे वर धरून ठेवलं, ती लेवल, क्वालिटी, एंगेजमेंट, की थोडंफार एंगेज झालं सुरुवातीला, हा हो हो करून असंच उल्लू बनवून किंवा काहीतरी वाटलं म्हणून, पण जेव्हा दिसत नाही आता तसं काही, वर तर उठले ओद, पण ते धरून न ठेवण्याची क्षमता जर नसली, मग खाली होऊन गेला, ठीक आहे जे काय, कसंही तोंड पाडून बसला, कंची मारून, कॉर्नर्स कट करून, कसंही करून, ते उत्साहाने नाही. पण ते त्या लेवलवर किंवा वर अजून हायर लेवलवर showing the quality, the service excellence, the strive for service.
तर हे धृती उत्साह समन्वित हे सात्विक कर्ताचं लक्षण आहे. इट्स वन ऑफ माय फेवरेट. मुक्त संग. तर आता इथे कर्म हा शब्द नाही आलाय, गंमत सांगतो. तर तिथे मुक्त संग अनहमवादी गुणांपासून हे संघ रहित असलेला, पण कर्ता शब्द आलाय, कर्माच्याच कॅटेगरीतला आहे ना. कर्म, कर्ता, कार्य हे तिन्ही एकाच कॅटेगरीतले आहे त्रिपुटीतले. तर एनिवे दिस विल गेट लॉंगर. आपला वेळ झाली आहे, तर पुढच्या वेळेस याचं विश्लेषण करू. मग पुन्हा एकदा म्हणतो, मे बी वाय डू वी डू दिस, थोडं मी म्हणतो थोडं तुम्ही म्हणा हा श्लोक, आणि मगच पक्क संपव, प्रॉमिस. सुंदर श्लोक आहे. 26th वर्स, 18th chapter. It is the description of a perfect doer, कार्यकर्ता. मुक्त संग अनहम वादी. मुक्त संगो अनहम वादी. मुक्त संगो अनहम वादी. धृति उत्साह समन्वितः. धृत्युत्साह समन्वितः. धृत्युत्साह समन्वितः. मुक्त संगो अनहम वादी. धृत्युत्साह समन्वितः. सिद्ध असिद्ध निर्विकारः. सिद्ध सिद्धो निर्विकारः. कर्ता सात्विक उच्यते. त्याला तिला सात्विक कर्ता म्हणतात. कर्ता सात्विक उच्यते. सिद्ध सिद्ध्यो निर्विकारः. कर्ता सात्विक उच्यते. तर मी एक पहिली ओळ पूर्ण म्हणतो, तुम्ही म्हणा, मग दुसरी ओळ मी पूर्ण म्हणतो, तुम्ही म्हणा, मग वी विल स्टॉप टुडे. मुक्त संगो अनहम वादी. धृत्युत्साह समन्वितः. सिद्ध सिद्ध्यो निर्विकारः. कर्ता सात्विक उच्यते. हा 26वा श्लोक पुढच्या वेळेस सुरू करू. आनंद. जय श्री कृष्ण. ध्यान आपलं सुरुवातीला झालंच आहे. मला वाटते अपर्णाला आधी झाला. थोड्या थोड्या तुमच्या प्रतिक्रिया ऐकून मग मलाही आनंद होईल. तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करतो.